अरे माझं सोन्या, तू आता या ठिकाणी बघितलंच आहे की 14 तारखेपासून जे तर जवळपास 27 ते 28 जिल्ह्यांच्या परीक्षा, लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहेत. मोजून तुमच्याकडे आता तेच तेवढं 14-15 दिवस राहिलेत. आता एवढ्या कमी दिवसामध्ये जीकेचा एवढा मोठा जो काही सिलेबस आहे तो एवढा कव्हर कसा करायचा, तर म्हणून फक्त तुमच्यावरती लक्ष केंद्रित करून एवढ्या कमी दिवसामध्ये तुमचा सिलेबस कम्प्लीट व्हावा, त्यासाठी आपण एक गोष्ट केली, एक छोटीशी पीडीएफ तयार केली तुमच्यासाठी. जास्त मोठी नाही, फार छोटीशी. आता माहिती का, एक छोटीशी पीडीएफ आहे. आता ह्या पीडीएफ मध्ये आपण जीकेचे सर्व विषय घेतलेत बावड्या. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, इतिहास, समाज सुधारक, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, संगणक आणि संकीर्ण माहिती आणि त्याचे कोणत्या विषयाचे किती प्रश्न, अशा आपण या ठिकाणी प्रश्न सुद्धा घेतले. आणि प्रश्न तुला भेटतील भावड्या असं या स्वरूपात: वरती प्रश्न, खाली उत्तर, प्रश्न, खाली उत्तर. आता हा महाराष्ट्राचा भूगोल झाला, त्याच्यानंतर हा लगे भारताचा भूगोल झाला, लगेच त्याच्या खाली लगेच येणार जगाचा भूगोल. हे बघ त्याच्या खाली लगेच संकीर्ण माहिती. म्हणजे या प्रकारचे प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर, ह्या प्रकारचे तुला पीडीएफ भेटणार आहे भावड्या. आणि महत्वाची गोष्ट, ह्या पीडीएफ मध्ये तुला एकूण 7,000 वन लाईनर प्रश्न मिळणार आहेत. किती? 7,000 वन लाईनर प्रश्न. परीक्षेला जाता जाता तू जर डोळ्याचे खालून काढले ना, 100% तो जीकेचा स्कोर या ठिकाणी वाढणार आहे. आता महत्वाची गोष्ट, ही पीडीएफ तुला भेटणार कुठे, तर त्यासाठी तुला काहीच करायची गरज नाहीये. तुला सिम्पली तू फक्त याला जायचं, प्ले स्टोअरला जायचं आणि प्ले स्टोअरला गेल्यावरती तू या ठिकाणी तुला सर्च करायचंय. या ठिकाणी तुला काय सर्च करायचंय? स्वराज्य अकॅडमी नाशिक. बस आलं. हे तू या ठिकाणी ओपन करायचं आणि ओपन केल्यानंतर काहीच नाही करायचं. अरे होय ओपन, हा बस. इथं बॅचेस मध्ये यायचं. या ठिकाणी तुला 7,000 वन लाईनर ठोकळा, याच्यावर जायचं. हा बाय नाव, आता मी ऑलरेडी बाय नाव केलंय, तर इथून हा बाय नाव करून टाकायचा. आणि जे काही तुझं पोलीस भरतीजवळ भरती होण्याचं जे काही डिस्टन्स आहे, जो अंतर आहे, तो लवकर पार करायचा. जा लवकर. जय महाराष्ट्र.